नमस्कार, मी आकाश जाधव. नॅशनल इन्शुरन्सनं 274 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी एक जागा काढलेल्या आहे. त्याबद्दलची माहिती मला आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. मॅक्सिमम माहिती आपण किंवा माहिती जी इतक्या व्हिडिओ आहे 2 टप्प्यामध्ये घेऊयात. पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये माहिती नाही किंवा अजून एक्स्ट्रा काही माहिती त्या एक्झामबद्दलची, हा सगळा पार्ट आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. याच्या आधी LICनं AOची ॲडव्हर्टिजमेंट काढली होती, त्यानंतर न्यू इंडियाची AOची ॲडव्हर्टिजमेंट आली होती. युनायटेड इंडिया इन्शुरन्सनंही AOच्या वेकन्सीज काढल्या. त्यासोबत आता नॅशनल इन्शुरन्सनंही जनरलिस्टसाठी सुद्धा आणि स्पेशलिस्टसाठी सुद्धा दोघांसाठी या जागा ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. त्याबद्दल माहिती आपण सध्याला बघूयात आणि ह्या सगळ्या एक्झामबद्दलची माहिती, एक्झामची तयारी, हा सगळा पार्ट आपल्याला ह्यामध्ये कव्हर करायचा आहे. सोबतच जस्ट तुम्हाला काही अनाऊन्समेंट होतं. ती अनाऊन्समेंट आहे की आज 2 जानेवारी शेवटचा दिवस आहे. आपल्या ॲपवर जितके काही कोर्सेस त्या सगळे कोर्सेस सध्या 70% ऑफ विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. हा कोड वापरायचा आहे. शक्यतो इथपर्यंत डिस्काउंट देण्याचं मला असं वाटतं आता हे शेवटचा टप्पा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं गुगलच्या प्ले स्टोअरची पॉलिसी बदलल्यामुळं कोर्सेसची फीससुद्धा यानंतर जे आहे ते पुढच्या महिन्यापासून वाढू शकते. तर त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना लाईव्ह असतील किंवा व्हिडिओ ऑन डिमांड रेकॉर्डेड बॅचेस असतील, त्या बॅचेस घ्यायच्या असतील, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आता 2 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत विद्यार्थी या गोष्टींचा लाभ जो आहे तो घेऊ शकतात. त्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या बॅचेसची इन्फॉर्मेशन आहे. सोबत ज्या महत्त्वाच्या बॅचेस आहेत त्यामध्ये आपली बँकिंग प्राईम 5.2 बॅच आहे. त्यानंतर माझी क्वांटची बॅच आहे जी तुम्हाला 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ या व्हरायटीमध्ये मिळेल. सोबत रिझनिंगचा आहे अमोल पाटील सरांचा, इंग्लिशचा आहे संदेश सरांचा, सोबत इंग्लिशचा आहे अभिषेक सरांचा, प्रशांत सरांचा ॲग्रिकल्चर, जे विद्यार्थी ॲग्रिकल्चरचे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. आणि निखिल सर हे जनरल अवेअरनेस सोबतच ते तुमच्या नाबार्डसाठी लागणारं ESI आणि ARD ह्याच्या सहित ह्या बॅचेसमध्ये कव्हर करतायत. सगळ्यात सध्याला महत्त्वाचं म्हणजे आपले आतिश सर जे आहेत ते सध्या त्यांनी आरंभ नावाची बॅच 1 जानेवारीपासून स्टार्ट केली आहे. 1 इयर पुढच्या वर्षभरामध्ये तुमच्या जितक्याही परीक्षा येत आहेत त्या सगळ्या परीक्षा त्यामध्ये कव्हर होणार आहेत. ठीक, त्या सगळ्या बॅचेसची डिटेल सोबत किंवा काही माहिती लागत असेल तर सोबत तुम्हाला जे तिकीट लाईन आहे त्या तिकीट लाईनमध्ये नंबर दिला त्यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. थोडंसं पुढे आहे ॲडवर बघा. 274 जागासाठी नॅशनल इन्शुरन्सची ॲडव्हर्टिजमेंट आहे. 2 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे. बाकी पुढे फेज 1 फेज 2च्या ज्या डेट्स आहेत म्हणजे प्री आणि मेन्सच्या त्या पुढे ते कळवणार आहेत. असलेल्या जागा सगळ्यात पहिल्यांदा त्याने दिलेल्या आहेत बघा स्पेशलिस्ट कॅडरमध्ये. स्पेशलिस्टमध्ये डॉक्टरसाठीच्या 28, लिगलच्या 20, फायनान्सच्या 30, ॲक्च्युअल सायन्सच्या 2, IT च्या 20, ऑटोमोबाईलच्या 20, हिंदी राजभाषेच्या 22 अशा वेकन्सीज आहेत. ह्या सगळ्या म्हणून त्यांनी स्पेशलिस्टच्या वेकन्सीज इकडे दिलेल्या आहेत. जनरलिस्टमध्ये 130 आणि बॅकलॉगच्या 2 म्हणून 132 वेकन्सीज आहेत. त्याच्यामधले डिटेल्ससुद्धा त्यांनी त्यामध्ये जे ते दिलेले आहेत. सर दोघांपैकी एका, समजा माझं लिगल झालेलं आहे आणि मी दोन्हीकडे एलिजिबल आहे, तर मी 2पैकी कुणीकडे जास्त ट्राय करावा. तर जर तुम्ही स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट दोन्हीकडे एलिजिबल असाल तर तुम्ही स्पेशलिस्टला टार्गेट करा, कारण की इकडची कॉम्पिटिशन जी ती कमी आहे, इकडची कॉम्पिटिशन जास्त आहे. अशा वेळेला वेकन्सीच्या आकड्यावर जाऊ नका. जुने सगळे कट ऑफ बघा, तर जुन्या सगळ्या कट ऑफमध्ये तुमचे स्पेशलिस्टचा जो कट ऑफ आहे तो जनरलिस्टपेक्षा खाली गेला. इनफॅक्ट पाठीमागे ज्या जागा न्यू इंडियानं वगैरे घेतल्या होत्या ऑटोमोबाईल इंजिनिअरसाठी, तर त्यांच्यासाठी त्यांना पाहिजे तेवढे कॅन्डिडेट मिळाले नव्हते तर कट ऑफ खाली करावा लागला होता. तर असं साधारणतः हे होतं. त्यामुळं मी माझ्या स्पेशलिस्ट सब्जेक्टमध्ये म्हणजे डॉक्टर MBBSच्या कोर्सला असताना, LLBच्या कोर्सला असताना, MBA फायनान्सला असताना, इथे असताना मी काय अभ्यास केला आहे किंवा मी काहीच अभ्यास केला नाही, मला त्यातलं काही येणार नाही, अशी जरी तुमची फिलिंग असेल तरी जनरलिस्टपेक्षा पहिला प्रेफरन्स जो तुम्ही स्पेशलिस्टला द्यायचा आहे. त्यामध्ये अजून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल वगैरे चालेल का, हा सुद्धा पार्ट आपण पुढे बघूयात. आपला जो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, सर मी दोघांनाही अप्लाय करू शकतो का, तर नाही. 2पैकी एकालाच तुम्ही दोन्ही पोस्टला अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर सर्व्हिस कंडिशनमध्ये दिले बघा, तुम्हाला जिथं कुठं पोस्टिंग मिळेल तिथं पहिले 5 वर्ष थांबावं लागेल. आणि बँकांमध्ये इन्शुरन्समध्ये स्पेशलायझेशनमधून जनरलिस्टमध्ये येता येतं. त्यांनी कंडिशन टाकलेली पहिले 10 वर्ष. जर तुम्ही स्पेशलिस्ट म्हणून सिलेक्ट झालेला आहात तर तुम्हाला स्पेशलिस्टमध्ये 10 वर्ष थांबावं लागेल. आणि जिथं प्लेस ऑफ पोस्टिंग दिले तिथं पहिले 5 वर्ष जिथे थांबावं लागेल. कंपनी जरी कोलकाता बेस्ड असेल, नॅशनल इन्शुरन्स सरकारी कंपनी, तर तरीसुद्धा मुंबईमध्ये बऱ्यापैकी ऑफिसेस असतात. तर महाराष्ट्रातल्या मुलांना शक्यतो तो प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही.
जो बाहेरच्या मुलांना राज्यामध्ये राहण्यासाठी येतो. तर तो एक पार्ट त्यांनी दिलेला आहे. तर त्या स्पेसिफिक लोकेशनला 5 वर्ष थांबावं लागेल आणि सेम स्पेशलायझेशन ज्यात तुम्ही स्पेशलायझेशन केलं लीगल असेल तर ॲज अ लॉ ऑफिसरपासून ॲज अ जनरलिस्टमध्ये यायचं आहे, तर 10 वर्ष तुम्हाला ॲज अ लॉ ऑफिसर थांबावं लागेल. असं स्पेशलिस्टसाठी आहे, जनरलिस्टसाठी तसा कसलाही क्रायटेरिया नाही. त्यानंतर प्रोबेशन जे ते 1 इयरपासून 1 इयरपर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे लायसन्स शीटची एक्झाम जी आहे ती क्लिअर करणं आवश्यक आहे. मी पुन्हा जुन्या पोरांना विचारलं ही एक्झाम पास करणं कितपर्यंत अवघड आहे, तर त्यांनी सांगितलं सर एखादं पोरगा एओचं परीक्षा पास होतोय ना तर ते वाले पेपर पास होणं काही मोठी गोष्ट नाही, ते कुणीही पास होतो. म्हणजे आमच्या ह्याच्यात जी मुलं एओची परीक्षा पास होतात ते सहज त्या परीक्षा पास होतात, त्याचं टेन्शन जे ते घ्यायचं नाही. पुढे बॉन्डचं जे त्यांनी दिलेलं आहे बघा, जर त्यांनी दिलं आहे की पहिल्यांदा तुम्हाला 4 वर्षाचा बॉन्ड जो तो असेल, जर तुम्ही तो मधूनच सोडतायत तर तुम्हाला 1 वर्षाचा ग्रॉस पगार साधारणतः तुम्हाला भरावा लागणार आहे. 85,000 हा ग्रॉस पगार आहे. विथ सम बेनिफिट पकडला 90,000 तर गुणिले 12 केलं तर साधारणतः 10 लाखाच्या आसपास तो पार्ट पडतो. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला बॉन्ड हेवी आहे का तर आहे, पण तुम्ही ही नोकरी का सोडाल? कारण की ह्याच्यापेक्षा काही नाही मोठं ऑप्शन मिळेल म्हणून तुम्ही सोडाल. तर ह्याच्यापेक्षा मोठं ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन 10 लाखाच्या तुलनेमध्ये काहीच नाही, ते ऑप्शन खूप मोठा असणार आहे. त्यामुळं त्याचाही ताण नको. तर त्यामुळं तो एक पार्ट दिला आहे. पगार जो आहे तो 50,925 बेसिक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, यांनी पगार जरी 85 झालेला असेल, आत्ता बँकांची सेटलमेंट झालेली आहे, आता इन्शुरन्सच्या सेटलमेंटची वेळ येते, ह्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 20-25%, 21% वाढ जे ते तुम्ही बँकांच्या केसमध्ये 17%, तर ते 20-25% वाढ पकडू शकता. आणि पुढची जी ॲडव्हर्टिजमेंट यांची येईल, मला अपेक्षा आहे की त्या ॲडमध्ये एओचा पगार हा जिथं 85 लिहिलेला आहे तिथं ते 1 लाखाच्या वरती येतील आणि तुमचं जॉईनिंग होईपर्यंत साधारणतः तो तेवढा झालेलाही असेल. तर त्याशिवाय इतरही बेनिफिट जे आहेत त्या ह्या 85,000च्या शिवाय इतर बेनिफिट्समध्ये NPS आहे, PFRD आपलं ग्रॅच्युटी आहे, LTS आहे, मेडिकल बेनिफिट्स आहेत, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यामध्ये कव्हर आहेत. थोडंसं पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलं बघा, डॉक्टरसाठी MBBS, लीगलसाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ दोनपैकी काही पण चालेल, फायनान्ससाठी CA चालेल किंवा BCom MCom फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स इन आयदर ऑफ द डिग्री, ॲटलीस्ट 55% दिलं बघा. एक तर CA चालेल किंवा म्हणजे चार्टर्ड अकाउंट चालेल किंवा कॉस्ट अकाउंटंट चालेल किंवा BCom/MCom चालेल. तर माझं असं म्हणणं तर जे BCom MComचे मुलं आहेत त्यांनी अप्लाय करताना इकडून अप्लाय करा फायनान्समधून, तुम्हाला जनरलिस्टमध्ये जे ते कंपॅरेटिव्ह कॉम्पिटिशन जास्त मिळेल असं मला वाटतं. आता त्यामध्ये इंटरव्ह्यूचं वेटेज 20%. सर मला तर कॉम्पिटिशन CAची असेल तर जिथं तो मुलगा पुढे जाईल त्या ठिकाणी 20% आहे. तुम्ही रिटर्नमध्ये चांगली लीड घ्या, तुम्हाला CA सुद्धा तुमच्या सिलेक्शनला रोखू शकत नाही. तर त्यांना ॲटलीस्ट 60%, ते 60% मार्क लक्षात घ्या, फायनल इयरचे नाहीत. हे 60% मार्क तुमच्या जेवढ्या वर्षाची डिग्री आहे त्या सगळ्या वर्षाचे ॲग्रिगेट करून आहे. सर आमचं पहिलं वर्ष होम सेंटर आहे ते पण मार्क पकडायचे. हे सगळं म्हणून 60% आणि SC STचे 55% आहेत. मला फक्त एकदा फायनान्सच्या जागा बघू द्या, म्हणजे मला व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल. ते 20-25 तरी जागा पाहिजे, बिलकुल 30 जागा आहेत. तर BCom MComच्या मुलांना मला असं वाटतं जनरलिस्टपेक्षा चांगला चान्स जो आहे तो फायनान्समध्ये राहील, असं माझं वैयक्तिक जे ते मत आहे. थोडं पुढे या, तिथून पुढे ॲक्च्युअल सायन्स, तर त्यांना स्टॅट्समध्ये ज्यांचं BSc किंवा MSc झालेलं बघा, स्टॅट्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये किंवा ॲक्च्युअल सायन्समध्ये ते चालून जाते. त्याला त्यांनी ऑब्लिक दिलं बरं का, BCom/MCom, तर दोनपैकी कोणतं पण चालेल. BCom पण मिनिमम असेल चालून जाईल, BComला ऑब्लिक माझा अंदाज BBA पण चालूनच जाईल. पुढे याच्यामध्ये 60% पाहिजे. जे ITच्या जागा आहेत त्यासाठी BTech, ME, MTech कम्प्युटर सायन्समध्ये किंवा ITमध्ये पाहिजे किंवा MCA पण चालून जाईल. BCA चालणार नाही, कारण की मिनिमम 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन लागेल. 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन नसेल तर MCA पण चालून जाईल. तर अशा पद्धतीने दिले 60% पाहिजे त्यांना. ऑटोमोबाईलमध्ये BE, BTech, ME, MTech ऑटोमोबाईल चालेल. सर माझं मेकॅनिकल आहे हे का नाही? आता भावांनो मलाही माहिती आहे की तुम्ही नियमानं चालले पाहिजेत, कारण की तुमचे आणि त्यांचे विषय जवळपास 90% सेमच आहेत. तुम्ही सगळ्यात पहिलं एक काम करा, नॅशनल इन्शुरन्सचे जे महत्त्वाचे मेल आयडीज आहेत त्यांना हा मुद्दा रेज करा. शेवटचे दिवस येईपर्यंत, ॲप्लिकेशनची लास्ट डेट येईपर्यंत हा मुद्दा रेज करा. तेव्हापर्यंत मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. फक्त तुम्ही काही ना काही कॅम्पेनिंग म्हणा, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला लिहा, DFS जे आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस त्यांना लिहा. तिथले जे मंत्री आहेत ते महाराष्ट्रातलेच आहेत, जे अर्थ राज्यमंत्री आहेत डॉक्टर भागवत कराडजी, त्यांना लिहा, त्यांना भेटा. मला असं वाटतं हा वाला मुद्दा क्लिअर होऊ शकतो.
ज्यांना मेकॅनिकलवाल्यांना त्यामध्ये यायचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असणार आहे. त्यामुळं मेकॅनिकलवाल्या मुलांनी एकदा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या करून पहा, थोडीशी एकजूट दाखवा, इथला तुम्हाला जॉब जो मला वाटतं परमनंट मिळेल आणि चांगला आहे, त्यामुळे तुम्ही ते केलं पाहिजे. जनरल्समध्ये एनी ग्रॅज्युएट चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पण 60% पाहिजेत. आता सर मला ग्रॅज्युएशनला 60 नाहीत पण PGला 60 आहेत, बिलकुल चालून जाईल. कारण की इन आयदर ऑफ द डिग्री एक्झाम ह्या दोनपैकी कोणत्याही एक्झाममध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळं दोघांपैकी कशाला 60 असतील तरी पण चालतील आणि फक्त ग्रॅज्युएशन असेल तरी पण चालेल, पण 60% लागतील. समजा ग्रॅज्युएशन आणि PG दोनपैकी कशातही चालून जातील. चला पुढे पर्सेंटेज सांगितलं मी. CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर प्रॉपर तुमच्या ज्या ज्या विद्यापीठाचं आहे त्या त्या विद्यापीठाचं लागेल. एज किंवा सगळ्या कॅल्क्युलेशन 1 डिसेंबर 2023ला होईल. मिनिमम एज 21, मॅक्सिमम एज 30 आहे. त्याच्यामध्ये एज लिमिटमध्ये तुम्हाला SC ST असाल तर 5 वर्षाचं बेनिफिट, OBC असाल तर 3 वर्षाचं बेनिफिट त्याने सांगितलेलं आहे. बाकी थोडं पुढे आपण आलो, स्क्राईबसाठी 1 स्टेप बिलो पाहिजे, अर्थात तुमचं PG झालं असेल तर ग्रॅज्युएशनवाला आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर 1 स्टेप खाली साधारणतः ह्या पद्धतीने स्क्राईब चालेल. ज्यांचं स्पेशलिस्ट डिस्क्रिमिनेशन आहे त्यांना, ज्यांनी लीगलमधून अप्लाय केलेलं आहे त्यांना लीगल सोडून बाकी स्क्राईब लागेल, दुसरा लागेल, ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं अजून पुढे आपण बघितलं EWS आणि बाकी सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू आहे. प्री टिपिकल आपलं 35-35-30 पॅटर्नवर असतो. मॉडरेट आहे. माझा अंदाज ह्या परीक्षेचा लेवल ग्रामीण बँकेच्या POची प्री मॅच होईल आणि मेन्सला मेन्स मॅच होईल. एकदम IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सच्या लेवलचा पेपर ह्यामध्ये येत नसतो. तुम्ही पाहिलेलं आहे LICचा पेपर तर अजूनच सोपा होता, LIC AOचा अजून सोपा होता, पण एक मॉडरेट लेवल असतो. तुम्ही ग्रामीण बँकेची PO प्रीच्या लेवलला प्री आणि मेन्सच्या लेवलला मेन्स पकडून चालायचं आहे. जनरलसाठी जे आहे ते 50-50 मार्काचे 5 सब्जेक्ट आहेत बघा. रिझनिंग, GA इंग्लिश, GA कम्प्युटर, क्वांट. ज्यांचं क्वांट रिझनिंग ज्यांना अवघड जातं इंग्लिश, अशाने एक चांगला स्कोप आहे बघा. कारण की तुम्ही क्वांट रिझनिंगला आतापर्यंत एवढा वेळ दिला, त्यालाही 50 मार्क, कम्प्युटरलाही 50 मार्क, तर त्यामुळे चांगलं बेनिफिट तुम्हाला ह्या ठिकाणी आहे जर तुम्ही ही परीक्षा दिली तर. पुढे तर 250 क्वेश्चन आहे आणि ज्यांचं स्पेशलिस्ट आहे, स्पेशलिस्टवाल्या लोकांना प्री सेमच आहे. हिंदी राजभाषांना प्री नाही आहे, पण बाकी सगळ्यांना प्री सेमच आहे. पण मेन्समध्ये जे सब्जेक्ट 50-50चे होते ते 40-40चे केलेत आणि एक 50 मार्काचा स्पेशलिस्टचा सब्जेक्ट टाकला आहे. अर्थात स्पेशलिस्टच्या सब्जेक्टवर तेवढं जास्त डिपेंड नाही आहे. 250पैकी फक्त 50 मार्काचं 20% वेटेज स्पेशलिस्टला आहे, राहिलेला 80% वेटेज ॲप्टिट्यूडला आहे. त्यामुळं सिलेक्शनचे तुमचे जे चान्सेस आहेत ते चान्सेस वाढतात. डिस्क्रिप्टिव्ह ज्यांचं रिटर्नमध्ये इकडे व्यवस्थित मार्क आले त्यांचेच डिस्क्रिप्टिव्ह चेक होईल आणि 30 मिनिटांनी 30 मार्क, म्हणजे हे 250 मार्क इकडचे आणि 30 मार्क इकडचे, असे 280 मार्काचं ह्या पद्धतीने जे ते होईल बघा. पुढे आणि आपण जसं IBPS POच्या मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह देतो तशाच पद्धतीने आहे. सेक्शनल कट ऑफ जे आहे ते आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 25% असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह क्वालिफाईंग असेल त्यामुळे 250 डिस्क्रिप्टिव्ह जे आहेत त्याचे फायनल मार्क पकडण्यात येणार नाही, त्यामुळे हे 250 मार्काचा जो पार्ट आहे तो 80% आणि तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट 20%, अशा पद्धतीनं फायनल सिलेक्शन जे ते असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 असेल. पुढे आपण थोडंसं येऊयात अजून, जे हिंदी राजभाषाला आहेत त्यांच्यासाठीची मेन्स त्याने दिलेली आहे. मला वाटत नाही आपल्यापैकी खूप जास्त नाही हिंदी राजभाषाला असतील म्हणून. बाकी ॲप्लिकेशनची प्रोसेस कशी करायची, डॉक्युमेंट इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणकोणते ठेवायचे, आता जो तुम्ही फॉर्म भरतायत ना, तुम्ही सगळ्यात मेन चूक करता. आता भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवायची किंवा मेल अटॅच करून ठेवायची, नंतर ती लागते. थोडा अजून पुढे या, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन बघितलं. बाकी फायनल सिलेक्शन जे आहेत ते 80% रिटर्न, 20% इंटरव्ह्यू आहे. ॲप्लिकेशनची फीस SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 250, बाकी सगळ्या कॅन्डिडेटला 1000 रुपये जी ते ॲप्लिकेशनची फीस असणार आहे. एक्झामच्या सिटीज महाराष्ट्रात भरपूर आहेत प्रीसाठी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, अशा पद्धतीने 5 शहर आहेत. आणि मेन्स जी आहेत ती फक्त मुंबईला होईल. ॲप्लिकेशनची प्रोसेस IBPS एक्झाम घेत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर बाकी ॲज सच मला असं वाटत नाही काही महत्त्वाचा पार्ट राहिला असेल, पण तरी पण मी लिहून वाचून घेतलेला सगळा आणि बोल्डही केलं. तुमचे वेगवेगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट दिले त्यांनी. जनरल इन्फॉर्मेशन 2पैकी एकाच पोस्टला अप्लाय करा, एकाच डिसिप्लिनला अप्लाय करा, सगळ्या पोस्टला अप्लाय करू नका. अप्लाय केलं तर शेवटचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होईल आणि हे वेगवेगळे तुमचे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट आहेत. थोडंसं पुढे या. चला 60% मी बोललो ते सगळ्या वर्षांचे मिळून पाहिजेत. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवाल्यांना बोललो की त्यांनी त्यांचा ग्रुप बनवून या पद्धतीने सगळ्यात जास्तीत जास्त मिळेल नॅशनल इन्शुरन्सला, सोबत मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला आणि त्याच्यासोबत DFS जे आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियलचा जो पार्ट आहे सर्व्हिसेसचा DFSला,
त्यांना त्याच्याबद्दल कळवायचं आहे, सो दॅट मेकॅनिकलवाल्या मुलांना चान्स मिळेल त्यामध्ये. सर जनरलिस्टला अप्लाय करावं की स्पेशलिस्ट, तर त्यापैकी ज्यांचं स्पेशलिस्टला क्वालिफिकेशन भरतं आहे त्यांनी स्पेशलिस्टला पहिला चान्स द्यायचा आहे. सो प्रमोशन पॉलिसी आणि हायरार्की कशी आहे, बिलकुल एक 3 वर्षाला जर तुम्ही फास्ट ट्रॅक प्रमोशनला इलिजिबल असाल तर फास्ट ट्रॅक प्रमोशनमध्ये 3 वर्षाला तुम्ही इलिजिबल होतात. अंदाजे 4-4 वर्षामध्ये एक एक प्रमोशन तुम्ही घेऊ शकतात. प्रमोशन घेत असताना इन्शुरन्समध्ये जे प्रमोशन आहे ते साधारणतः ह्या पद्धतीने चालते. कोणती पद्धत आहे ती दाखवतो मी तुम्हाला. कुठे गेली, 2च मिनिट. बघा, इन्शुरन्समध्ये जे प्रमोशन्स आहेत त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून जॉईन होतात, मग असिस्टंट मॅनेजर, मग डेप्युटी मॅनेजर, मग चीफ मॅनेजर, मग डेप्युटी जनरल मॅनेजर, मग जनरल मॅनेजर आणि तिथून पुढे CMD वगैरे. आता न्यू इंडियाचे सध्याचे जे AO आहेत, सध्याचे जे CMD आहेत ते त्या संस्थेमध्ये कधी एकेकाळी त्यांनी AO म्हणून जॉईन केलं होतं आणि आता ते CMD आहेत. तर तो एक फायदा तुम्हाला ह्या संस्थांमध्ये तो पाहायला मिळतो. थोडंसं मागे अजून तुम्ही ह्यामध्ये पोस्टिंग जी आहे ती पोस्टिंग लोकेशन एक तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रातील मुलांना विशेष प्रॉब्लेम येत नाही तेवढा, फक्त ॲप्लिकेशन जे ते तुम्ही चालू द्या. सॅलरी ही 85,000 आणि इतर बेनिफिट सगळे मिळून अराउंड 85-90,000च्या आसपास आहे. बँकेपेक्षा ती थोडीशी काकणभर अधिकच आहे, पण फॅसिलिटीज जर म्हणल्या अदर बेनिफिट्स हे बँकेमध्ये इन्शुरन्सपेक्षा जास्त आहेत. तर अशा पद्धतीने एक चांगला चान्स तुम्हाला नॅशनल इन्शुरन्सच्या निमित्तानं जो आहे तो आलेला आहे. मला असं वाटतं एखाद्या वेळेस तुम्ही इतर कोणते एक्झाम मिस करायला चालतात, पण ही वाली एक्झाम मिस करायला नको, जनरलिस्टवाल्याने सुद्धा आणि स्पेशलिस्टवाल्याने सुद्धा. कारण की मागे मी तुम्हाला वेगवेगळ्या मुलांबद्दल सांगितलं. तुम्हाला आपला LIC AOला एक मुलगा पास झाला होता, तो बाकी कोणतीच एक्झाम पास नाही झाला, ती पहिली एक्झाम LIC AO झाला. का? डिफिकल्टी लेवल कमी होती कंपॅरेटिव्हली. तर ह्याची डिफिकल्टी लेवल कमी नाही, मी मॉडरेट म्हणेल. RRB PO मेन्सच्या लेवलने यांची मेन्स असेल हे म्हणेल, पण ती IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सच्या लेवलला नसेल. तर त्यामुळं तोच अभ्यास आहे, नवीन काही नाही आहे. तर तुमच्यापैकी जास्तीत जास्त मुलांचे ॲप्लिकेशन्स मी जे ते एक्सपेक्ट करतो. आणि एक्झामच्या तारखांबद्दल जर मला काही अपडेट आलं तर आपल्या अपकमिंग मंथली सेशनमध्ये म्हणा किंवा बाकी कशामध्ये म्हणा तुम्हाला त्याबद्दल जे ते सांगतो. बाकी तुम्हाला यापैकी काहीही असं वाटतंय की मला सध्याला पुढच्या अभ्यासासाठी मदत घेताना बँकिंग प्राईमची जी नवीन विद्यार्थ्यांना आहे, त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये माझी कंप्लीट क्वांट बॅच आहे, रिझनिंगच्या बॅचेस आहेत, इंग्लिश आहेत, GA आहेत, कम्प्युटरची सुद्धा बॅच अवेलेबल केलेली, मराठीची सुद्धा बॅच अवेलेबल केलेली आहे. ज्या काही कोर्सेस तुम्हाला घ्यायचे असतील त्यासाठीचा एक चांगली सुवर्ण संधी सध्या लागून आलेली आहे, त्याचा तुम्ही सगळ्यांनी जे ते उपभोग घ्यावा हेच मला वाटतं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही वाली जाहिरात जी आहे ती पोहोचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अप्लाय करायला हवा. धन्यवाद.